तर जनरेशन एक्सेल ओबेसिटी फाउंडेशन ही जी संस्था आहे जी लहान मुलांच्या ओबेसिटीबद्दल काम करते, या संस्थेचं हे बोधचिन्ह आहे. डॉक्टर संजय बोरुडे यांच्या पुढाकाराने 2022 तर मुंबईत आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची संयुक्त मुलाखत होते. डॉक्टर संजय बोरुडे राज ठाकरे आणि फडणवीसांची मुलाखत घेत आहेत. वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी दिनानिमित्त या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय. हे दृश्य आपण बघतो आहोत. मी केक किटिंगसाठी त्यांना विनंती करते. ओके, ठीक आहे, तो कार्यक्रम आपण पुढे घेऊयात. आणि आता ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट पाहतोय तो क्षण. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रातल्या राजकारणात या दोन्ही नेत्यांचं किती वजन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण इथे आज वजन कमी करण्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलंय. लहान मुलांमधल्या लठ्ठपणाबद्दल त्यांचं काय मत आहे, ते या आजाराकडे कसं बघतात, याबद्दल त्यांच्याशी संवाद साधतील डॉक्टर बोरुडे सर. मी कार्यक्रमाची पुढची सूत्र त्यांच्याकडे सोपवते. परत मी एकदा आपलं दोघांचंही स्वागत करतो आणि आपल्यामुळे या कार्यक्रमाला खूपच महत्त्व आलंय आणि आपल्याकडून काही थोडे प्रश्न आम्हाला आहेत, तेवढे फक्त आम्हाला तुम्ही जरा थोडक्यात उत्तर द्या. तर तुमच्या कल्पनेमध्ये पहिले आपल्याला विचारतो, तुमच्या कल्पनेमध्ये आरोग्यदायी महाराष्ट्र कसा असावा? नाही, मला असं वाटतं की आज आपण चाइल्ड ओबेसिटीचा विचार करतोय, तर निश्चितपणे महाराष्ट्रासारख्या राज्यात आपल्याला दोन एक्स्ट्रीम्स पाहायला मिळतात. एकीकडे अंडरवेट अंडर नरिश्ड चाइल्ड, माल नरिश्ड चाइल्ड असा देखील एक प्रश्न आहे, जो हळूहळू आपण मला असं वाटतं आता संपवतो आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यावर आपण नियंत्रण आणलं आहे. आणि दुसरीकडे तो विषय आता जवळजवळ आटोक्यात येत असताना चाइल्ड ओबेसिटी हा विषय मात्र आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि विशेषतः अर्बन लाईफस्टाईल जी आहे त्याच्यामध्ये तर अधिक मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं चाइल्ड ओबेसिटी हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता प्रधानमंत्री मोदयांनी जे काही या ठिकाणी आयुष्यमान भारत ही जी योजना सुरू केली आहे त्याच्या अंतर्गत मला असं वाटतं की म्हणजे प्रेग्नंट महिलेपासनं या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अशा प्रकारचा एक त्यांनी तो कार्यक्रम आखलेला आहे. तिथपासनं तर संपूर्ण जे काही एक चाइल्ड, ॲडोलसंट, त्याच्यानंतर एक यंग पर्सन अशी ही जी काही जर्नी आहे, हा जे काही सायकल आहे, हे सायकल आता नीट मॉनिटर करून आणि त्यात योग्य इंटरव्हेन्शन झाले पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या वतीनं देखील अनेक चांगले कार्यक्रम आता आयोजित करण्यात आलेले आहेत. विशेषतः आपण जर बघितलं तर ही जी काही राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य योजना आहे, या योजनेमध्ये विशेषतः जे काही आपले तरुण आहेत किंवा किशोरवयीन आहेत, या किशोरवयीन जनरेशनवर एक मेजर फोकस हा सरकारने दिलेला आहे की ज्यातनं त्यांचं आरोग्य जर नीट ठेवू शकलो तर आपले जनरेशन्स या चांगल्या आरोग्यदायी असतील. आपण माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलंय की जागतिक आरोग्य संघटनेने लठ्ठपणा आजार असल्याचे घोषित केलंय, मात्र आजही सरकारी रुग्णालयात यावर विशेष उपाय केले जात नाही. सरांनी आत्ताच सांगितलं. त्याच्यात एक अजून जे सरकारने केलं आहे म्हणजे त्याचं एक आपल्याला सांगतो की असं वी हॅव स्टार्टेड रिकग्नायझिंग धिस ऑफ लेट. म्हणजे साधारणपणे एक 14-15ला जो काही एक नॅशनल सर्वे झाला त्यानंतर याचा फोकस वाढला. म्हणजे त्यानंतर विशेषतः आपल्या लक्षात हे आलं की चाइल्ड ओबेसिटी हा एक प्रॉब्लेम किंवा अशा परिस्थितीत चालला आहे. त्यानंतर आता विशेषतः गव्हर्नमेंटने एक प्रयत्न केला आहे की सर्व शाळांमध्ये ॲटलिस्ट 2 टीचर ट्रेन करायचे की ज्यांना ओबेसिटीच्या संदर्भात, चाइल्ड ओबेसिटीच्या संदर्भातलं सगळं नॉलेज असलं पाहिजे, न्यूट्रिशनचं नॉलेज असलं पाहिजे किंवा इतर काय उपाययोजना असू शकतात किंवा दे शुड बी एबल टू आयडेंटिफाय की हा मुलगा ओबेसिटीकडे चाललेला आहे तर त्याला किंवा त्यांच्या पेरेंट्सचे काउन्सिलिंग करता आलं पाहिजे. तर आता एक मोठं ट्रेनिंग प्रोग्राम केंद्र सरकारने हातामध्ये घेतला आहे जो देशातल्या सगळ्या शाळांमध्ये
आता तो प्रोग्राम देखील हातामध्ये घेण्यात आलेला आहे. अगेन तुम्ही परत माझं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मला फक्त इथे एक ॲडिशनल करायचं होतं की आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस पीटीचा त्रास असायचा, तो आता सध्या दिसत नाही कुठल्याही शाळांत. तर पीटीचा तास कंपल्सरी करणं जरुरी आहे का? आणि सेकंडली आता हे समर ट्रेनिंग असतात किंवा मिलिटरी ट्रेनिंग, आपण अमेरिकेमध्ये जिथे बघतो की मिलिटरी ट्रेनिंग हा एक अविभाज्य भाग असतो त्यांच्या लाईफमध्ये, तसं करणं जरुरी आहे का? मला असं वाटतं की आता विशेषतः स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने दोघांनीही शाळांना पीटीचा तास कंपल्सरी केलेला आहे आणि बिना मैदानाची शाळा सुरू करता येणार नाही असाही नियम केलेला आहे. त्यामुळे सगळ्या शाळांना मैदानं असणं हे कंपल्सरी केलेलं आहे आणि त्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजलाही करिक्युलमचा भाग केलेला आहे. कारण ही गोष्ट खरी आहे की आपण सातत्याने बघतो की शाळेत जर मुलं मैदानावर गेली तर ती जात आहेत, अन्यथा 50% मुलं जात नाही आहेत मैदानावर. जसं आपण मगाशी तुमच्या फिल्ममध्ये बघितलं की सगळे डिजिटल गेम्स खेळत आहेत, तर त्या दृष्टीने दॅट इज ऑल्सो रिकग्नाइज्ड आणि म्हणून शाळांमध्ये आता मुलांनी मैदानावर जावं, काही खेळ खेळावे. आणि मला असं वाटतं की विशेषतः खेलो इंडियासारखी जी मुवमेंट एक सुरू झालेली आहे, म्हणजे मागच्या काळामध्ये आपण प्रयत्न केला की 15 लाख मुलांनी फुटबॉल खेळावा. भले ते 1 दिवस खेळले असेल, 2 दिवस खेळले असेल, पण त्यातल्या अनेक लोकांना नंतर खेळायची इच्छा होते. तर अशा प्रकारे खेलो इंडियासारखे ज्या गोष्टी आहेत की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळत आहे मुलांना खेळण्याकरता. आता नॅशनल स्कूल गेम्स जे आहेत, या नॅशनल स्कूल गेम्सचं पार्टिसिपेशन जे आहे हे पूर्वी जेवढे पोरं त्या ठिकाणी त्या गेम्समध्ये पार्टिसिपेट करायचे त्याच्या 15 टाइम्स जास्त मुलं आता पार्टिसिपेट करतात. सो तो देखील एक मला असं वाटतं की महत्त्वाचा विषय आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळ हा एक प्रोफेशनच्या दृष्टीनं जो डेव्हलप होतो आहे त्याचा देखील मला असं वाटतं एक फायदा आहे की पूर्वीच्या काळामध्ये मुलं खेळ जरी खेळायचे तरी आई वडील 10वी नंतर खेळू द्यायचे नाहीत किंवा 10वीत गेलं तरी खेळू द्यायचे नाहीत. आता मला असं वाटतं पेरेंट्सलाही असं वाटतं की नाही, प्रोफेशनली एक करिअर होऊ शकतं हे, तर त्याचाही मला असं वाटतं एक फायदा निश्चितपणे होतो आहे. थँक्यू सो मच.